एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर जेव्हा मुंबईची आणि गावची पब्लिक एक संगती येते तेव्हा काय ना काय त्यांच्यामध्ये सिद्धत असतं. तर तसंच इथं कोकणातली स्टोरी आहे आणि मुंबईचे मित्र आणि गावचे मित्र हे सगळे एकत्र येऊन त्यांनी डिसाईड केलं की चला आता आपण शिकारीला जाऊया आणि हे सगळे मिळून रात्रीचे शिकारीला निघाले. आता त्या अगोदर कसं सगळे जेवून खाऊन रेडी झालेले आणि त्यांचे जे काय हत्यार असेल ते संगती ठेवलेलं लाईट आणि डिसाईड केलं की आपण ह्या एवढ्या एवढ्या वाजता घरातून निघू. तरी निघता करता त्यांना 10 साडे 10 झाले आणि त्यानंतर त्यांनी जंगलात वगैरे गेले. मुंबईवाली पब्लिक जरा मुंबईच्या गोष्टी सांगून हसत खेळत ते लोक चाललेले गप्पा गोष्टी करून आणि तेवढ्यातच चालता चालता अर्धा तास जसे चालले ते प्रॉपर जंगलात गेले आणि त्यांना असं वाटलं की त्यांच्या मागून कोणतरी पळत गेले. तर त्यांना वाटलं की डुक्कर रानडुक्कर असतं ते असू शकतं. म्हणून ते लोक नेम धरून बसलेली, जे गन वगैरे असते ते नेलेली सांगते आणि नेम धरून बसलेली की जसं ते आलं डुक्कर की त्याला मारायचं. आता त्याच्यातला जे एक गावचा होता त्याला थोडी म्हणजे अशी नॅगेटिव्हिटी असली तर त्याला समजायचं की बाबा इथे नॅगेटिव्हिटी आहे काय. तर तो बोलला की मला तर डुक्करसारखं काय वाटत नाही आहे, तुम्ही जरा शांत बसा, चला आपण थोडं अजून पुढे जाऊ. पुढे जायला लागले. परत त्यांना असं वाटलं, तर त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या आजूबाजूला डुक्कर वगैरे आलेले आहेत आणि ते फुल म्हणजे नेम धरून बसलेले. तर ज्या माणसाला जे अशी नेगेटिव्हिटी दिसत होती त्याला डुक्कर नव्हतं दिसत, त्याला एक बाय दिसत होती की आपल्या अवतीभोवती बाय फिरते, डुक्कर नाही आहे. तो बोलला तरी हे डुक्कर वगैरे नाही, हे काहीतरी वेगळंच आहे, तुम्ही नेम वगैरे धरून बसू नका. पण ते गावची जी मंडळी होती ते ऐकत होती, पण ही मुंबईवाली जरा जिद्दी होती की नाही बाबा डुक्कर आहे, आपण कशाला हातातून सोडायचं, एवढा मोठा शिकार समोर आलाय. तर त्यांचा असा विषय झालेला. तरी ते जे व्यक्ती होती ते बोलत होती पण हे काय ऐकायला तयार नव्हते. जरा पुढे गेले आणि जो माणूस बोलत होता की हे काहीतरी वेगळं आहे आणि तो मागे उभा होता आणि ज्या माणसाने नेम धरलेला त्या माणसाला असं वाटलं का ते डुक्कर आहे त्याच्या मागं आणि तो जसं फायर करायला गेला तर ती जी गोळी होती त्या माणसाला लागली आणि त्याचा जागेवर जीव गेला. आता ही सगळी मंडळी जी होती सांगते ते सगळी घाबरलेली फुल, का शिकारीला आलो आणि असं काहीतरी घडले, आता घरी जाऊन आपण काय बोलणार. तर ती लोक घरी गेल्या आणि घरी गेल्यावर हे सगळ्या गोष्टी समजल्या. आता कसं शिकारीला गेले गन हे ते, आता हे रामायण खूप वाढणार. म्हणून त्यांनी आतल्या आतच ह्या गोष्टी दाबून ठेवल्या. जे काही विधी करायची ते करून हे गपगार विषय तिथंच मिटवला. आता सीन काय झाला, 10-15 दिवस झाले आणि त्याच्यातलाच त्यांच्या ग्रुपमधलाच मित्र जी मित्र मुंबईवरून गेलेली ती गावालाच थांबलेली हे सगळं झालं म्हणून. आणि त्याला वॉशरूमला जायचं होतं रात्रीला. तर त्यांचं कसं घराच्या मागच्या साईडला वॉशरूम होतं, बाहेरच्या साईडला. आणि तो वॉशरूमला गेला, तर वॉशरूम वगैरे केला आणि बाहेर आला तर ते जो माणूस ऑफ झालेला त्याचा मित्र गोळी लागून तो तिथं समोर उभा होता आणि तो म्हणत होता, मी तुम्हाला म्हणत होतो ना ते डुक्कर वगैरे नाही आहे, काहीतरी वेगळंच आहे, तरी तुम्ही लोकांनी माझं ऐकलं नाही आणि माझ्यावर गोळ्या झाडल्या, तुमच्यामुळं आज मी इथं नाही आहे, असं म्हणून तो बोलायला लागला. आणि हे सगळं त्यांनी पाहून तो पार एकदम घाबरून गेला आणि मोठ्या मोठ्याने ओरडायला लागला. सगळे घरचे बाहेर आले तर तो तिथं कुणीच नव्हतं. आणि असंच म्हणजे हळूहळू जेवढे ग्रुपचे लोक आहेत सगळ्यांना ते दिसायला लागलं आणि सगळ्यांना ह्याच गोष्टी सांगत होता की मी सांगत होतो की बाबा तसं काही नाही आहे, पण तुम्ही लोकांनी माझं ऐकलं नाही आणि आज माझा जीव गेला आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ते जास्तच घडायला लागलेल्या. मग त्यांनी काय केलं की प्रॉपर त्यांची पूजा केली, जे काही विधी करायची होती शांती वगैरे ती केली आणि त्यानंतर ते हळूहळू कमी दिसायला लागले. पण त्यांनी जेवढे ग्रुपचे लोक होती सगळ्यांना त्यांनी घाबरून ठेवलेलं. सगळे काय काय लोक तर 4-4 5-5 दिवस आजारी होते. तर ही अशी घटना घडलेली होती कोकणामध्ये. तुम्हाला आजची स्टोरी कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा.